पाहणं गरजेचं असेल। सेमीफायनल आपण पाहतोय आयोजकांची गेली कित्येक महिन्यांची मेहनत आणि त्याच मेहनतीचं फळ शेवटच्या 2 सामन्यात येऊन पोहोचलंय। पदाधिकारी असतील पाहुणे असतील या ठिकाणी सर्वजण दाखल झालेत। आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत आणि आम्हाला अत्यानंद होतोय। गेले 2 दिवस त्यांनी YouTube लाईव्ह च्या माध्यमातून चांगलं प्रक्षेपण केलं। जसे सुशील पाटील असतील त्यानंतर टिमट्या असेल त्यानंतर डेमट्या असेल त्यानंतर अथर्व असेल सर्वांचं या ठिकाणी नक्कीच कौतुक करेल। चांगलं काम तुम्ही सुद्धा मित्रांनो केलंय। त्यानंतर कोरवरच्या भूमिकेत आज विकीभाई चौरसिया नक्कीच विकीभाई चौरसिया हे सुद्धा आम्हाला दाखल झालेत। नक्कीच आपण सुद्धा खूप छान काम केलंय बिमट्या नक्कीच आणि असंच काहीतरी नवीन काहीतरी शिकत राहा। गुणंजी मार्कवर पहिलं षटक घेऊन सतीश दाखल झालाय। सेमीफायनलची पहिली इनिंग पहिला चेंडू विकास आणि तेजस ही जोडी मैदानाच्या आत। तेजस करांचा पहिल्याच चेंडूवर पहिला वार तिथे डीप स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने चेंडू निघून जाताना पाहायला भेटतोय। 2 धावांचा प्रयत्न मैदानाच्या आत केला जातोय आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा कंप्लीट करत असताना खातं ओपन झालंय अकाउंट ओपन झालंय। आई गावदेवी बोरगर फायनल मध्ये प्रवेश झालाय। डाईव्ह केलं होतं त्या ठिकाणी स्वतः। सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत। लाईव्हच्या माध्यमातून ते प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेत त्यांचं सुद्धा मनस्वी हार्दिक स्वागत। डीजे शुभम नक्कीच तुम्ही सुद्धा चांगला सहकार्य आम्हाला केलंय तुमचं सुद्धा हार्दिक आभार व्यक्त करेन। हा चेंडू खोलवर टाकला होता लेग लांस च्या पद्धतीने चेंडूला स्टेअर केलंय। एका धावेने स्कोर कार्ड पुढे जात असताना धाव संख्या संघाची 3 2 चेंडू आणि 3 धावा एकूण 12 संघ आणि त्या 12 संघांमधून अंतिम बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणारे 3ही संघ आपल्याला पाहायला भेटतात। 3ही संघांचा प्रवास अक्षरशः चांगल्या स्वरूपाचा प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे हे 3ही संघ आपल्याला पाहायला भेटतात। कामते विभाग प्रीमियर लीग अध्यक्ष विकास उतेकर असतील संभाजी पार्टे सल्लागार लहूबा उतेकर सल्लागार गणेश शिंदे सल्लागार त्यानंतर गणेश मालुसरे गणपत वाडकर शिवाजी सालेकर प्रमोद उतेकर नारायण कदम सचिन उतेकर दीपकजी बिरामणे सर्वांच्याच मेहनतीने स्पर्धा उभी राहिले। यावेळेस डी पॉइंट रिझनच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू निघून जातोय सीमारेषा पार धावा मिळतील 4 4 4 येतो चौकार डीजे। शुभम नक्कीच विकासच्या मॅच मधून सेमीफायनलच्या मॅच मधला पहिला चौकार। बॅकफुटला जाऊन फक्त हलक्या त्याने पुश केलंय ढकलून दिलंय। पुश करो खुश राहू एका धावाने सिंगल डिजिट मध्ये स्कोर कार्ड पुढे येताना पाहायला भेटतोय। धावा झाल्यात 8 चेंडूचा विचार केला तर 4 चेंडू आणि 8 धावा 4ही पंच। मग त्या 4ही पंचांनी घेतलेली मेहनत त्या 4ही पंचांचा आभार व्यक्त करेन। चांगली पंचांची भूमिका सचिन सालेकरने जर विकेट प्राप्त केले तर चिंतामणी ग्रुपकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज। यावेळेस झेल कोणाचा सोडलाय तर तेजस करंजेचा हा झेल सुटलेला आहे। चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी होतोय बरार डीजे माझ्या। The catch win the match. झेल बगडाने मॅच जिंका परंतु मिसफील होताना पाहायला भेटले। या 4च्या मदतीने स्कोर कार्ड डबल फिगर मध्ये 12 ऑन द स्कोर बोर्ड। पहिलं षटक आपण पाहतोय सतीशने जर विकेट घेतलाय शेवटच्या चेंडूवर तर चिंतामणी ग्रुप यांच्याकडून 500 रुपये। शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल
यावेळेस नेत्रदीपक स्ट्रोक वा काय फटका पाहायला भेटतोय. चेंडू वन भाऊ सीमारेषा पार पार पार. धावा भेटतील 4. पहिलं पंजाबी गाण्याचं नक्कीच चांगलं सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला भेटलंय. गोलंदाजी मार्गावर दुसरा षटक घेऊन गोलंदाज सज्ज होताना पाहायला भेटतोय. अथर्वने सुद्धा इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. चांगली गोलंदाजी त्याची पाहायला भेटले. चला स्पीडअप घ्या, घाई करा मित्रांनो. सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. कामते विभाग प्रीमियर लीग. रोख रक्कम 50,000 व आकर्षक चषक असणारी ही स्पर्धा. तर द्वितीय पारितोषिक 30,000 आणि भव्य दिव्य चषक. तर तृतीय पारितोषिक या स्पर्धेचं 20,000 आणि आकर्षक चषक. मालिकावीरसाठी 5,000 कॅश प्राइज. उत्कृष्ट गोलंदाजासाठी 2,500. फलंदाजासाठी 2,500. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी 2,500 आणि सोबत ट्रॉफी सुद्धा. उत्कृष्ट झेल, एक स्मार्ट वॉच आहे. विकेट हॅट्रिक साठी वॉच. त्यानंतर अर्धशतक त्याच्यासाठी सुद्धा वॉच ठेवलंय. उदयनमुख खेळाडू याच्यासाठी सुद्धा स्मार्ट वॉच. अक्षरशः काय तर प्लेयर साठी अक्षरशः बक्षिसांची पर्वणी पाहायला भेटते. अथर्व दुसरं षटक घेऊन दाखल झालाय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. यावेळेस वा चेंडूला उडवलाय 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 सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी फरार. येतोय चौकार. ठोकडीचे पाहायला भेटतायत. सलामीची जोडी विकास आणि तेजस आक्रमण करताना पाहायला भेटतायत. तिथे विकासच्या बॅट मधून 2 चौकार आलेत. तेजसच्या बॅट मधून सुद्धा 2 चौकार आलेत. यावेळेस चेंडूला उडवलाय. लॉंग ऑन रिझल्ट मध्ये चेतन आहे. चेंडू खाली. कोणती चूक होत नाहीये. चेतन चांगला झेलप करतोय. तर बॅटर विकास बॅक टू द पवेलियन. टोकडीचे त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. नक्कीच सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. आपण सर्वजण या ठिकाणी दाखल होत आहात आणि नक्कीच या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहात. आमच्या संघांना आमच्या प्लेयर्सला शुभेच्छा देत आहात. आपल्या सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत. तर या मॅचच्या दिशेने जिथे विकेट गेले एक महत्वाची न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले संदीप उतेकर साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. कांगोरीगड क्रिकेट क्लब कामथे विभागाच्या वतीनं त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. लगातारचा दुसरा गडी बाद होतोय. महेंद्र ज्या पावली मैदानात आला त्याच पावली आता मात्र मैदानाच्या बाहेर येईल. अर्थात काय तर विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज अथर्व. हॅट्रिक घेतली जाईल का? न्यू बॅटर चला मैदानाच्या आत. तसेच मोरसडे बालमाची गावचे सुपुत्र चंद्रकांत रखमाजी उतेकर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. कांगोरीगड क्रिकेट क्लब कामथे विभागाच्या वतीनं त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यांचा सन्मान त्यांनी स्वीकारायचा आहे.
न्यू बॅटर मैदानाचा विष्णू दाखल झालाय. चंद्रकांत रखमाजी उतेकर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. हॅट्रिक बॉल अथर्व हॅट्रिक कंप्लीट करेल का? तसेच संदीप उतेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. गणेश शिंदे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. कांगोरीगड क्रिकेट क्लब कामथे विभागाचे सल्लागार गणेश शिंदे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. संदीप उतेकर यांचा शुभ सन्मान संपन्न होत आहे. विजय उतेकर यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. अनिल गोगावले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. हॅलो, एका ओव्हरमध्ये 3 षटकार जो खेळाडू मारेल त्याला शिवाजी नामदेव उतेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. तर सर्व संघांनी या ठिकाणी विनंती आहे की हे लक्ष देऊन सूचना ऐका. एका ओव्हरमध्ये 3 षटकार मारणाऱ्या खेळाडूला 1000 रुपयाचं पारितोषिक उद्योजक शिवाजी नामदेव उतेकर हे देणार आहेत. त्याचप्रमाणे गणेश मालुसरे यांचं देखील त्याच पद्धतीने 500 रुपयाचे पारितोषिक. तसेच विवेक अनिल नलावडे एका ओव्हरमध्ये 3 षटकार मारणाऱ्या खेळाडूंना गणेश मालुसरे हे 500 रुपये देणार आहेत. त्याचप्रमाणे विवेक अनिल नलावडे हे देखील 500 रुपये देणार आहेत. त्याचप्रमाणे शिवाजी नामदेव सालेकर उद्योजक यांच्याकडून 1000चं पारितोषिक मिळणार आहे. नक्कीच जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे पारितोषिकांची नक्कीच पर्वणी उभी होताना पाहायला भेटते. गणेश नक्कीच आदरणीय शिवाजी उतेकर साहेब यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपये. तदनंतर गणेशजी मालुसरे यांच्याकडून 500 रुपये.
नक्कीच तिसरं षटक घेऊन गणेश गोलंदाजी मार्गावर दाखल झालाय. 25 धावा धावकर पाहायला भेटते. 25 सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. चांगला चेंडू पाहायला भेटलाय. सबमरीन डिलिव्हरी, अक्षरशः बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होताना पाहायला भेटत नाहीये. डॉट बॉल आलाय. तिसरा षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय गणेशाचा पहिला चेंडू अतिरिक्त आला, परंतु त्यानंतर कमबॅक केलाय. नक्की याच दरम्यान शिवाजी उतेकर यांच्याकडून, त्यानंतर गणेश मालुसरे, नामदेव उतेकर, विवेक नलावडे यांच्याकडून या स्पर्धेसाठी षटकारांच्या हॅट्रिक साठी 1000 आणि 500 असं स्वरूप ठेवलंय. यावेळेस जेल ड्रॉप झालाय. कॅच मात्र सोडली गेले. एक धाव कंप्लीट केली जाते. जोपर्यंत मैदानाच्या आता तेजस करंजे उभा आहे ना, तोपर्यंत शिवशंभू आढावले हा संघ मात्र या ठिकाणी मोठी धाव संख्या उभी करू शकतो. नक्कीच पहिल्या षटकामध्ये तेजसचा झेल सुद्धा ड्रॉप झालाय. त्यानंतर त्याने 2 चौकार खेचले होते. हा प्रकार त्याच्यावर घणाघाती वार 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 चेंडू जातो दूर 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 आणि भुर्रकन सीमा रेषा पार. षटकार ठोकडीचे. पुन्हा एकदा हा प्रकार त्याच्यावर पूल गेलाय. वा काय फटका. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार पार पार. धावा भेटतील 4. येतोय चौकार. टोक. थोड्याच कालावधीत त्याचं उत्तर सुद्धा आपल्या समोर येईल. गेले या 2 दिवस पंचांच्या भूमिकेत आकाश सिंग, दत्ता मेहर, शशी मेहर आणि या गणेश भाविस्कर सर यांनी सुद्धा नक्कीच चांगलं सहकार्य केलं. सुशील पाटील सर असतील हे सुद्धा होते. नक्कीच सर्वांचाच मनपूर्वक आभार. हा चेंडू सोडून दिला ऑफस्टिकच्या भरात बाहेर. अवे फ्रॉम बॉडी ठेवण्याचा जो प्रयत्न होता ना, तो अंगलटी आलाय अक्षरशः. वाईट बॉल. नक्कीच कालपासून समर्थन कक्षात ज्यांनी आम्हाला चांगली साथ दिली असे नितेशजी भोईर सर असतील आणि आज शिक्षक आदरणीय दत्तात्रय म्हात्रे सर हे सुद्धा आम्हाला जॉईन झालेत. त्यांचा सुद्धा आवाज पण ऐकताय. एक चांगला आवाज दोन्ही समालोचकांचा आपल्याला पाहायला भेटलाय. बाईच्या स्वरूपात ही धाव. अर्थात काय तर संपूर्ण आयोजनात प्रत्येकाची मेहनत आहे. प्रत्येकाने घेतलेले कष्ट आहेत आणि या सर्वांच्याच कष्टातून ही KVPL अर्थात कामदेव विभाग प्रीमियर लीग ही स्पर्धा यशस्वीतेकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला भेटते. षटक क्रमांक 30 संपुष्टात येत आहे. 3 षटकाखेर धावा झाल्या त्या संघाच्या 38. शेवटचे 6 चेंडू. किती धावा बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल पाहणं गरजेचं असेल. घेऊ एक छोटासा DJ ब्रेक. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर चेतन दाखल झालाय. त्याने एक चांगला झेल सुद्धा पकडलाय. नक्कीच पहिल्या इनिंग मधील शेवटच्या 6 चेंडू. हा प्रकार त्याच्यावर पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक डीप स्क्वेअरला दिसांच्या दिशेने थोडीशी मिसफील होताना पाहायला भेटते. याच दरम्यान धावा कंप्लीट केल्या जात आहेत त्या 2 आणि या
चांगल्या रनिंग बिटवीनच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट होत असताना धावसंख्येचा विचार केला, स्कोर कार्डचा विचार केला तर धावा झाल्या त्या संघाच्या 40 धावा. नक्कीच या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब करंजे हे सुद्धा दाखल झालेत, त्यांचा सुद्धा मनस्वी हार्दिक स्वागत. बाळासाहेब करंजे नक्कीच शिवशंभू आढावले चषक या स्पर्धेत आयोजक होते. बाळासाहेब यावेळेस स्पीड होताना पाहायला भेटते. पुन्हा एकदा चुका चुका आणि चुका. मित्रा तुला या चुका सेमीफायनल मध्ये धोका देऊ शकतात. नक्कीच या दुहेरीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे जाईल. बाळासाहेब करंजे एक डॅशिंग व्यक्तिमत्व आहे. नक्कीच 42 42 धावा दाभोलकर पाहा. तेजस एक हाती किल्ला लढवतोय मैदानाच्या आत. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय हवेत. झेल पकडला जातोय, मोठा झटका लागतोय. तेजस करंजे बॅक टू द मैदानाचा दाखल होतोय योगेश. निकनेम लाडू. एक लाडा भाऊ म्हणून नक्कीच निकनेम आहे. आणि नक्कीच आपण सिद्धूला पाहतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आज अक्षरशः आई गावदेवी बोरघर संघाकडून त्यांनी एक षटक सुद्धा हाताळले आणि अपकमिंग यंगस्टर आपण त्याच्याकडे पाहतोय. चांगली मेहनत घेतोय मित्रा. नक्कीच अशीच मेहनत करता खूप प्रयत्न तुला भेटतील. नेक्स्ट बॉल सोडून दिला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. वाईड बॉल. इट्स अ वाईड डिलिव्हरी. अवांत धावसंख्या स्कोर कार्ड वर ऍड केली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली संघाची 43. 43 धावा. कामते विभाग प्रीमियर लीग 2025 सेमीफायनलची मॅच आपल्या समोर रंगताना पाहायला भेटते. जिथे फर्स्ट इनिंग मधील शेवटची ओव्हर चालू असताना चेतन गोलंदाजी मार्कवर तर शाही केला योगेश. कोलवा टाकला चेंडू. अपील करण्याचा प्रयत्न होता परंतु नक्कीच एक धाव कंप्लीट केली जाते. चिके सिंगल शॉर्ट फाईन लेग रिझन मधून चेंडू थ्रो झाला. एक धाव कंप्लीट केली गेली आणि या एकेरी धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धाव संख्या होते संघाची 44. 44 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. चेंडू हवेत आणि झेल सोडलाय. जिथे 0 धाव होती तिथे 2 धावा स्कोर कार्ड वर जमा झाल्यात. या 2 धावा सुद्धा महागात पडू शकतात. एका धावेने कित्येक विक्रम रचले गेलेत. एका धावेने कित्येक विक्रम हे मोडले सुद्धा जातात. हे आपण सातत्याने पाहिलं आणि अशा चुका महत्वाच्या मॅच मधून तुम्ही करताय. नक्कीच हे तुमच्या संघासाठी धोकादायक ठरू शकतं. शेवटचा चेंडू नक्कीच गोलंदाज पुन्हा सज्ज चेतन. यावेळेस यशांचा वेध. दांडी गुल. पहिली इनिंग होत असताना धावा झाल्याच्या संघाच्या 46 बनवायच्या आहेत. 24 चेंडू मध्ये 47 धावा. अर्थात कैलासवासी नारायण बिवा उतेकर 07 मोरसाडे संघाला काय घडेल. सेकंड
इनिंग मध्ये 24 चेंडू 47 धावांचा पाठलाग कसा केला जाईल हे ऐकूया आदरणीय श्रीमान दत्तात्रय मात्रे सर यांच्याकडून। नक्कीच सेकंड इनिंगचा खेळ चालू होईल। फिल्डिंग साठी लगेच आपण शिवशंभू आढावले मैदानाच्या दाखल व्हायचं आहे। 24 चेंडू 47 धावा, काय घडेल काय बिघडेल घेऊ छोटासा डी जे ब्रेक। दोन्ही खेळाडू उतरलेत। नारायण भिवा उतेकर 07 पोलादपूर टीम बॅटिंग साठी सज्ज आहे आणि प्लेइंग 11 ची आर्मी घेऊन मैदानाच्या आतमध्ये शिवशंभू अडावळे बुद्रुक ही टीम देखील तयार आहे। ओ यावेळेला शॉट डाउन पूल करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली परंतु पंचांनी अपील फेटाळून लावली। थोडंसं बाउन्स या बॉलवर पाहायला मिळालं, थोडेसे अडखळले बॅट्समन आपण पाहिलं वैभव आणि तदनंतर आला डॉट। प्रत्येकाचं स्वप्न आहे आणि आज स्वप्न घेऊन मैदानामध्ये प्रत्येक टीम उतरली आणि आता अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये सध्या आपण हे दोन्ही संघ पाहतोय। पंचांचा इशारा नो बॉल आणि
एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर ऍड होईल आणि त्याचबरोबर नो बॉल अर्थात फ्री हिटची संधी, फ्री लायसन्स फलंदाजांना मिळेल आणि त्या फ्री लायसन्सचा पूर्णपणे वापर करावा लागेल. 4 षटकांचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल आणि 47 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी वैभव आणि गणेश ही सध्या जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. महेंद्र तयार. हा देखील बॉल ऑफस्टिकला सोडून टाकण्याचा प्रयत्न, थोडेसे शफल झाले होते, मारायचं होतं परंतु तदनंतर मात्र बॉलला लेफ्ट केले. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहिलं, पंच आपल्या निर्णयावर तटस्थ आहेत. हा बॉल आलाय डॉट. पहा 4 षटकांच्या खेळामध्ये प्रत्येक बॉल तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट असेल. विजय आणि पराजयाचा अंतर निर्माण करणारा प्रत्येक बॉल मैदानाच्या आतमध्ये असेल, त्यामुळे प्रत्येक बॉलवर आक्रमण करावंच लागेल. इथे मात्र हल्ला चढवलाय, बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार, धडाकेबाज हा दमदार षटकार. वैभवचा फटका समोरच्या संघाला जवळजवळ 440 व्होल्टचा झटका आता वैभव देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे आणि इथून संघर्षाचा शंखनाद प्रत्येकाचं स्वप्न आहे म्हणून प्रत्येक जण अगदी पोलादपूर पासून इथपर्यंतचा प्रवास केला नितेश. आणि प्रत्येक षटकाराला चिंतामण बॉईज यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा असणारे वैभवसाठी. पहिला षटकार 0 आलाय, आपण 0 पाहताय त्याची आता बॅट तलपताना आपल्याला पाहायला मिळते. जिंकायचे दोन्ही टीम्सना फार छान उल्लेख करताय मात्र सर तुम्ही अगदी विजयाचं स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये 2 संघ एकमेकांच्या विरोधात एकमेकांच्या समवेत खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. सेमीफायनलचा हा सामना आपण पाहताय कामथे विभाग प्रीमियर लीग पर्व क्रमांक पहिला आणि पहिल्या पर्वाचा जो विजेता असतो ना तो मात्र अबाधित मात्र स्मरणात राहतो आणि म्हणूनच की काय पहिल्या पर्वाचा चॅम्पियन संघ म्हणण्याचं स्वप्न प्रत्येक टीमनं पाहिलंय. महेंद्रचा हा बॉल यावेळी मात्र फिरवला, अगदी आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगला बॉल सीमारेषा पार, 1 बाउन्स चौकार. आणि हाच उल्लेख नितेश आपण करत आहोत. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न आहे पहिलं कामथे प्रीमियर लीग आपल्या नावी करायची आहेत. आपल्या संघ मालकाला खुश करायचं, आपल्या गावकऱ्यांना खुश करायचंय. ज्या गावातून आपण बिलॉंग करतोय तिथे मात्र त्या गावामध्ये ही ट्रॉफी घेऊन प्रत्येकाला आज संध्याकाळच्या सत्रामध्ये नाचायचंय, भरपूर जल्लोष करायचा आणि पहिली गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाची असतं. पहिलं केलेलं प्रेम, पहिली घेतलेली गाडी, पहिलं घेतलेलं घर आणि पहिली उचललेली ट्रॉफी ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अगदी संस्मरणीय गोष्ट असते आणि त्याचमुळे प्रत्येकाचं स्वप्न तेच असतं जे तुम्ही झोपून पाहत नाही तर स्वप्न ते असतं जे उघड्या डोळ्यांनी तुम्ही पाहता आणि ते पूर्ण करण्यासाठी मेहनत करता. खोलवर टप्प्यावरचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गेलाय, तोपर्यंत एक चिकी सिंगल या ठिकाणी पाहायला मिळाली. सिंगल नाही परंतु पंचांचा इशारा, नो बॉल. कहाणी में ट्विस्ट आणि इथून मात्र पुन्हा एकदा फ्री लायसन्स येईल. गोलंदाजाला माहिती आहे आपली चूक झाली, ही घोडचूक म्हणावी लागेल कारण तुम्ही सध्या सेमीफायनलचा सामना खेळताय. इथून जर हरले तर इथला परतीचा प्रवास करावा लागेल. एक बक्षीस तुमच्या नावावर नक्कीच होईल परंतु पहिल्या नंबरची बक्षीस प्रत्येकाला आपल्या गावामध्ये घेऊन जायचं आहे आणि म्हणून प्रत्येक जण सांघिक एफर्ट्स देण्याचा प्रयत्न करतोय आणि आता मात्र गोलंदाजाकडून चूक झाली. गोलंदाज महेंद्र स्वतःवर निराश आहेत, नाराज आहे. मी-1च्या पॉवर प्लेचा पहिल्या षटकाचा वैभव चांगल्या पद्धतीने वापर करतोय. यावेळी मात्र बॅकफुटला गेले, हलकासा बॉलला ढकलून दिलाय पॉइंटच्या दिशेनं. फॉरवर्ड पॉइंटला बॉल बघतोय, सीमारेषा पार, फरार, तोडफोड, चौकार. या ठिकाणी या चौकारानंतर आपण पाहिलं तर तब्बल धावा स्कोर कार्डवर 19 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर लागल्यात. थँक्यू म्हात्रे सर. आपण सन्मान करणार आहोत. अर्थातच मॅन ऑफ द मॅचचं नामांकन द्यायचं राहिलं होतं. आदित्य वाडकर या खेळाडूला आपण सन्मानित करतोय. आम्ही आदित्य वाडकर यांना मी विनंती करू, आम्ही चंद्रकांत साहेबांना विनंती करतोय का आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण सन्मान करावा. आदित्य प्लीज कम अँड जॉईन विथ अस ॲज अ मॅन ऑफ द मॅच. मागच्या मॅचचा आपण पाहिला अगदी धावपट्टू आपल्या पोलादपूर तालुक्याचा आपल्या विभागाचा कामठी विभागाचा हा खरं तर हुसेन बोल्ट आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनवर. मॅन ऑफ द मॅचचं नामांकन ज्याला पाहायला मिळालंय.
चला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इट इज वन ऑफ द एक्सपेन्सिव्ह ओव्हर आपण पाहतोय. 19 धावा 47 टार्गेट. पहिलं षटक 19 धावांचं या ठिकाणी पाहायला मिळालं. महेंद्रचं षटक थोडंसं महागडं ठरलंय. आता जिथून दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल ते निर्णायक टाकणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल आडव्या पट्ट्यानं मारण्याचा प्रयत्न. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. बॅटचा फेस अगोदरच ओपन केला आणि तदनंतर आला हा डॉट बॉल. आणि अशाच प्रकारचे एक डॉट बॉल म्हणजे बिंदी गेंद या स्कोर कार्डवर येणं अतिशय गरजेचं आहे. या टीम मध्ये जर जिंकायचं असेल शिवशंभू आडवळे बुद्रुक टीमला. यावेळी मात्र स्लॉट मध्ये पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. अगदी बॉल सीमारेषा पार. धडाकेबाज दमदार षटकार. बैट्समैन गणेश खरबूजे को देखकर खरबूजा देखील रंग बदलता है. वैभवने षटकारांनी चौकार पहिल्या षटकामध्ये ठोकले. आता दुसऱ्या बाजूला आपला रंग उधळताना बॅट्समन गणेश देखील पाहायला मिळतो. त्याने देखील ठोकला एक चौकार आणि एक षटकार. आता दोन्ही खेळाडू आपण पाहिलं तर अगदी लय मध्ये आलेले पाहायला मिळतात आणि गोलंदाज तेजसच्या दुसऱ्याच बॉलवर आक्रमण केले. अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही समोर टाकू शकत नाही या फलंदाजांना. समोर गणेश आहे. तेजसचा हा बॉल बॅकफुटला जात असताना एक्स्ट्रा कव्हरला अगदी जमिनीवरची धूळ उडवत बॉल सीमा रेषेच्या जवळ एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाने अडवलंय. तोपर्यंत स्ट्राईक रोटेट केली. कारण दोन्ही खेळाडू एक वेगळ्या रिदम मध्ये वेगळ्या लय मध्ये पाहायला मिळतात. अगदी पॅन्डल मधून सेट होऊन आलेत की काय परंतु संयम देखील तेवढाच महत्वाचा आहे. असं म्हणतात ना की तुम्ही पाण्याला देखील चाळणीमधून घेऊन जाऊ शकता परंतु त्याचं बर्फ होईपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल. थोडा वेळ वाट बघावी लागेल. नंतर वाट लावावी लागेल. वाट दाखवावी लागेल. संयम म्हणजे स्वतःच्या मनाविरुद्ध केलेलं महायुद्ध म्हणजे संयम. आणि आता तेच संयम मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंचं पाहायला मिळतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा आपण पाहू शकता हलक्यासा दिशा देण्याचा प्रयत्न होता. यावेळी मात्र सावध पवित्रा घेतलाय. गोलंदाजाने थोडासा आउट ऑफ द ऑफ स्टिक ठेवण्याचा प्रयत्न केलाय. रीच मध्ये पाठवला तर नक्कीच अगदी पार्किंग प्लॉट मध्ये जाईल हे देखील माहिती आहे. समोर आला तर टप्प्यात आला तर कार्यक्रम नक्कीच होईल. 14 मध्ये 21 धावांची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच इज ऑन फॉर बोथ टीम. शिवशंभू आडावळे बुद्रुक अँड नारायण बी औतेकर 07 पोलादपूर टीम. आता तुम्हाला ताकद दाखवावी लागेल. कौशल्य दाखवावं लागेल आणि हेच सध्या कौशल्य मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज देखील हेच म्हणतोय विजलो जरी हा माझा अंत नाही पेटेन नव्याने उद्या. हे सामर्थ्य नाशवंत नाही. आणि कमबॅक केलं या देखील गोलंदाजाने. खरं तर नितेश ही स्पर्धा अतिशय रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल सेमीफायनलची. आणखीन एक बॉल. व्हॉट अ फंटास्टिक बॉलिंग. टप्पा लाईन सगळ्याच गोष्टी आपण पाहतो अगदी परफेक्ट या दोन बॉलवर आपल्याला पाहायला मिळाले. आणि दोन्ही बॉल ज्या खेळाडूने एक चौकार षटकार ठोकला होता त्याच खेळाडूला बीट केलंय. आणि आता दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली म्हणजे आता या मॅच मध्ये कुठलाही संघ जिंकेल याची खात्री देता येणार नाही. आता राहिलेत बॉल 12 आणि 12 मध्ये करायचे आहेत 21 धावा. पहा अगदी आपण पाहिलं तर आता रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललेला आहे. परंतु या मैदानाचा सकाळपासून आपण उल्लेख केलेला आहे की या मैदानामध्ये कुठलाही स्कोर तुमचा सेफ नाही. अशा प्रकारचं हे मैदान आहे. परंतु गोलंदाज अगदी गोलंदाजीचे तोफखाने टाकतायत आणि त्यांच्या समोर कुठेतरी फलंदाज थोडेसे निष्प्रभ होताना पाहायला मिळतो. पण चौकार आणि षटकार ठोकलेत या फलंदाजाने हे देखील विसरून चालणार नाहीये. नाही नक्कीच म्हात्रे सर आपण चांगला उल्लेख केलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण इक्वेशन पुन्हा एकदा नव्यानं सांगूया. चेंडू असतील 12 चेंडूमध्ये धावा काढायचे ते 21 आणि 21 धावा म्हणजे 10.5 ही सरासरी. 10 धावा प्रत्येक एका षटकामागे काढायच्या आहेत. तर मात्र नक्कीच किमान एक चौकार किंवा एक जर का षटकार आला तर मॅच मध्ये पुनरागमन करतील. खरं तर बॅटिंग करणारी टीम आपण ज्या टीमचा उल्लेख करतोय आणि ज्या फलंदाजानं
आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये खर तर धावांचा उच्चांक आणि इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन जर का आपण पाहिलं गेलं तर तो मॅक्झिमम रन गेटर आपल्याला पाहायला मिळाला आहे गणेश उतेकर. तो मॅन इन फॉर्म तो स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. चला तिसरं षटक घेऊन मार्गस्थ आहे आणि मॅन इन फॉर्म बॅट्समन सध्या आपण पाहतोय गणेश मैदानाच्या आतमध्ये. गणेश म्हणजे गणरायाचं नाव, तारणहार आहे, संकटमोचक आहे आणि संकटमोचक पारी सध्या मैदानाच्या आतमध्ये गणेश सध्या करतील का आपल्या टीमसाठी, आपल्या संघ मालकासाठी. 11 खेळाडूंचा विश्वास आता गणेशवर आहे. 11 खेळाडूंचा विश्वास सध्या वैभववर देखील आणि 11 खेळाडूंचा विश्वास सध्या 3रा क्रमांकाचा गोलंदाज यश गोलंदाजी मार्कवर आला त्याच्या देवर देखील आहे. ओ फटका चांगला आहे त्या ठिकाणी, एक्स्ट्रा कव्हरला शरीराला बॉल आढळलं जाते तोपर्यंत एक सिंगल काढली. आता इक्वेशन आपण पाहूया. लास्ट 11 balls and required 20 runs to get victory. 10 येस आणि हा असा एक खेळाडू आहे की जो पहिल्यांदाच या विभागामध्ये खेळताना म्हणजे नवी मुंबईच्या या मैदानावर पहिल्यांदाच खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आला, त्यानं पाहिलं आणि त्यांनी जिंकलं. मागच्या 2 मॅचमध्ये दोन्ही मॅचमध्ये अप्रतिम कामगिरी करत असताना मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार या खेळाडूने घेतलेले आहेत ॲज अ गोलंदाज म्हणून. म्हणजे आगीचे निखारे टाकणारा हा गोलंदाज आहे. दोन्ही प्रतिभावान प्रतिभा संपन्न खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही पर्वणी आहे. परंतु कामथे प्रीमियर लीग त्यांचे अध्यक्ष त्यांच्या कमिटीचं या ठिकाणी विशेष आपल्याला अभिनंदन करावं लागेल की ज्या पद्धतीची स्पर्धा त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेली आहे. लाजवाब स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि अगदी अंतिम टप्प्याकडे जात असताना सध्या वैभव इज ऑन स्ट्राईक. हाफ ट्रॅकर बॉल, भरपूर वेळ होता, कनेक्शन प्रॉपर दिसलं नाही परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल मिळेल. आता मात्र दबाव तंत्र नक्कीच जाणवायला सुरुवात झाली बॅटिंग करणारी टीमवर आणि इथून मात्र थोडंसं संकट नक्कीच घोंगवायला सुरुवात झाली. परीक्षा कठीण आहे दोघांसाठी, अभ्यास भरपूर करावा लागेल दोघांना देखील. परंतु आज सादरीकरण देखील तुम्हाला खूप चांगलं करावं लागेल, प्रेझेंटेशन तुम्हाला खूप करावं लागेल. या आने वाला हर एक हीरा है, जो पॉलिश करेगा वो उतना चमकेगा. इथे येणारे सगळेच खेळाडू लाजवाब आहे परंतु जो चांगला खेळ करेल त्याच्या नावाचा जय जयकार आजच्या दिवसामध्ये होईल. फुलरलेनचा बॉल, बैठा फटका मारण्याचा प्रयत्न. व्हाट अ फैंटास्टिक शॉट, लाजवाब शॉट, सुपर से ऊपर, ये लगा फ्लॅट सिक्सर. 6 धावांसाठी काय लाजवाब स्ट्रोक होता. त्यानं पाहिलं फुलरलेनचा बॉल, ज्युसी फुलटॉस, गुडघा थोडंसं वाकवला आणि आपण पाहिलं तर अगदी परफेक्ट कनेक्शन बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. या सुपर शॉट, अगदी देखणा फटका होता. प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडतील अशा प्रकारचा हा फटका मंत्रमुग्ध केलंय आणि या मॅच मध्ये जी काही आता हवा होती ती थोडी काढून घेण्याचा प्रयत्न सध्या होतोय आणि आपण जर पाहिलं तर ही मॅच खेचून घेण्याचा प्रयत्न सध्या बॅट्समन गणेश उतेकर आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु गोलंदाज देखील आजच्या दिवसामध्ये स्वतःला सिद्ध केलेला आहे. समोर कॅप्टन आहे, कॅप्टन इनिंग खेळताना पाहायला मिळतोय, कॅप्टन नॉक. ओ आणखीन एक फटका, बैठा फटका सजवण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही येणार. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधीतून भेदून बॉल सीमारेषा पार फरार. आणखीन एक चौकार आणि इथे मात्र आता इक्वेशन आपण पाहिलं तर सामना अगदी क्लोज केलाय, खेचून घेतलाय आणि आता 8 बॉलमध्ये करायच्यात 9 धावा. म्हणजे एक चुंबक दुसऱ्या चुंबकाला जसा खेचून घेतो तशी आता मॅच जवळजवळ खेचून घेतली. आणि एवढा वेळ शांत का होतो नितेश, हे गणेश उतेकरने, स्वतः कॅप्टन आहे, संघाचा संघनायक आहे, सरसेनापती आहे. मैदानामध्ये तो सध्या आपल्या टीमचं लीडरशिप करतोय, नेतृत्व करतोय आणि नेतृत्व करणारी पारी कशा पद्धतीने असावी हे सध्या तो प्रेझेंट करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु मॅच अजून संपलेली नाही. स्वतःची भूमिका जर का ॲज अ स्पोर्ट्समन म्हणून जर का तुम्हाला समजली, अर्धयुद्ध तुम्ही तिथेच जिंकलाच म्हणून समजा. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, हाऊ इज दॅट इज द अपील, पंच तटस्थ आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल जरी डॉट अगदी जरी आला ना तरीही मॅच मध्ये मजा येईल कारण 7 चेंडू 9 धावा असं इक्वेशन आहे. शेवटच्या बॉलवर काय चकमक आपल्याला पाहायला मिळेल चौकार, येईल षटकार, मॅच होईल क्लिअर की मिळेल विकेट आणि करतील गोलंदाज यश मैदानाच्या आतमध्ये कमबॅक. 7 मध्ये अजूनही 9 धावा करायच्या आहेत आणि गोलंदाज
चांगल्या रिदम मध्ये इथे मात्र फटका पाहू या क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जजमेंट प्रॉपर आणि त्याने देखील सांगितलं ना हम आंख उठाकर देखते ना हम आंख झुकाकर देखते हम तो बल्लेबाजों के आंखों में आंखें डालकर बात करते. शेवटच्या बॉलवर घेतली विकेट आणि या मॅच मध्ये कहाणी में ट्विस्ट. आणि याच दरम्यान सन्माननीय अतिथी ढवळे विभाग अध्यक्ष ढवळे विभाग क्रिकेट असोसिएशन चे प्रेसिडेंट तुकारामजी अहिरे साहेबांचे इथे शुभागमन झाले. त्यांचा मित्र परिवार आम्ही सर्वांना विनंती करू की यावं आपण या व्यासपीठाकडे. आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. किशोरजी मोरे सोबत माऊलीजी अहिरे सर्वच आमचे मान्यवर आहेत. आणि ढवळी विभागाला आपण बिलॉंग करत असताना आपण पाहताय की ढवळी विभाग क्रिकेट आणि त्या असोसिएशन चे प्रेसिडेंट तुकारामजी अहिरे आणि सर्व मित्र परिवार यांना मी विनंती करू की या आपण या व्यासपीठाकडे कांगोरीगड क्रिकेट क्लब कामथे विभाग प्रीमियर लीगच्या वतीनं या संपूर्ण व्यासपीठाच्या वतीनं आपण करतोय तुमचं KVPL च्या माध्यमातून सहर्ष मनस्वी स्वागत. चला 6 बॉल अजूनही शिल्लक आहेत. ते 6 बॉल मध्ये करायचे आहेत 9 आणि नितेश आता संघाचा संघनायक जो कॅप्टन नॉक खेळत होता आणि त्यालाच मैदानाच्या बाहेर पाठवले. आता सरसेनापती ढासळलाय. आता सैन्यावर फार मोठी जबाबदारी आहे. 6 मध्ये करायचे आहेत 9. स्वप्नपूर्तीकडे जायचं आहे. त्यामुळे आता दोन्ही खेळाडूंना कंबर कसावीच लागेल. गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. आपल्यातील प्रतिभा सिद्ध करावी लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये आता 6 मध्ये करायचे आहेत 9 धावा. आकड्यांची संगती बघा. 1वर 2 12 चेंडू मध्ये हवे होते. 2वर 1 21 म्हणजेच तिथे आकड्यांची रंगसंगती आपल्याला पाहायला मिळाली. 6 आणि 9 इथे 6ला उलट केलं तर होतील 9, 9ला सुलट केलं तर होतील 6. इथे जर का आपण पाहिलं तर सरसेनापती जरूर बाद झाले. परंतु वजीर जरी परतला असला प्यादा जर का चाल चांगली असेल तर मात्र नक्कीच विजय प्रस्थापित होईल. परंतु विजय सहज मिळणार नाहीये. त्यासाठी शर्तीचे प्रयत्न तुम्हाला करावेच लागतील आणि घाम घालावा लागेल. येस आपण पाहिलं तर अंपायर काय फास्ट. येस येस चला सामना थोडासा फास्ट करा. नितेश एक गोष्ट देखील उल्लेख करावी लागेल की खेळण्याच्या पत्त्यामध्ये कोणते पत्ते येणं हे तुमच्या हातामध्ये नसतात. परंतु आलेल्या पत्त्यामध्ये एक चांगला डाव खेळणं हे सर्वस्वी तुमच्या हातामध्ये आहेत. आता बॉल आहे 6 परंतु 6 बॉल मध्ये 9 धावा करणं हे बॅट्समनची आता जबाबदारी आहे. आणि आता दोन्ही बॅट्समनला जबाबदारीनंच खेळावं लागेल. नवीन बॅट्समन चेतन आलाय आणि स्ट्राईकला आपण वैभवला पाहतोय. 6 मध्ये करायचे आहेत 9. शेवटचा षटक हाताळण्यासाठी अनुज आलेत आणि आता संपूर्ण विश्वास आणि जवळजवळ आपण पाहिलं तर टीमने अगदी देव पाण्यामध्ये ठेवलेत. 6 मध्ये 9. पहिलाच बॉल फुलटॉस. फुलर लेनचा बॉल फुलटॉस बॉलवर फुलटोल वसूल केलाय आणि बॉल ला पाठवून दिलाय सीमा रेषा पार. फरार, दमदार, शानदार, रुबाबदार षटकार. हा षटकार नाहीये सर. खरं तर मॅचवर पूर्णपणे पकड मजबूत केली. चुकीची लेन दिशा अगदी डावखुऱ्या त्याचा फलंदाज तुम्ही अशी चेंडू फेकू शकत नाहीये. त्याच दरम्यान आपण पाहताय सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन चे विद्यमान अध्यक्ष अगदी आपण पाहताय नेहमीच गेले कित्येक वर्ष आपण ज्यांच्या माध्यमातून खरं तर आपण पाहिलं तर 3ऱ्या पर्वामध्ये सलग सह्याद्री प्रीमियर लीग ही संकल्पना आपण पाहताय. चंद्रकांत मोरे साहेबांचं विशेष खरं तर इथे मात्र आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. कांगोरीगड क्रिकेट क्लब कामठी विभाग आणि KVPL च्या माध्यमातून आपण करूया चंद्रकांत मोरे साहेबांचं सहर्ष मनस्वी स्वागत. चला 5 मध्ये करायचे 3. 1 चूक तबाही 1 मिस्टेक स्पॉइल युअर लाईफ आणि आता ती चूक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अनुजने केली. परंतु मॅच अजून संपलेली नाही. या मॅच मध्ये पकड निर्माण करण्यासाठी तयार आहेत सध्या गोलंदाज अनुज आणि ते देखील सांगतात की मॅच संपलेली नाही. आता 4 मध्ये करायचे 3 धावा. 3 धावा देखील डिफेंड केल्या जाऊ शकतात परंतु 3 धावा देखील काढल्या जाऊ शकतात. आता बॉलर आणि बॅट्समन यांचं युद्ध महायुद्ध मैदानाच्या आतमध्ये सध्या चालू आहे. शिवशंभो अडावळे बुद्रुक की नारायण भिओ उतेकर 07 पोलादपूर टीम. ओ आणखीन एक डॉट बॉल. व्हॉट अ फंटास्टिक बॉलिंग. अगदी मोजून तोलून मोपून अगदी मीटर सेंटीमीटर अशा प्रकारचं गोलंदाजी सध्या गोलंदाज करतात. आता रन टू बॉल इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आलेत. 3 बॉल आणि 3 मध्ये करायचे आहेत 3 धावा. ओ कुठला संघ जिंकेल. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली. प्रेक्षक आता उभे राहिलेत. आणखीन एक डॉट बॉलच्या प्रतीक्षेमध्ये सध्या.
ओ संघ पाहायला मिळतं क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी चूक जरूर झाली. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आणि क्लोज एन्काउंटर आता लावला होता. 2 मध्ये करायचे 2 कंपल्सरी चेसिंग हा आपल्या स्पर्धेचा नियम आहे आणि कंपल्सरी ड्रेसिंग कंपल्सरी चेसिंग, परंतु आता 2 मध्ये करायच्या 2 अवघड परीक्षा आहे दोन्ही टीमसाठी. आता दोन्ही टीमला भरपूर मेहनत करावी लागेल. अगदी शेवटच्या क्षणामध्ये आलाय म्हणजे हत्ती गेला आणि शेपूट राहिलं, परंतु आता कुठला संघ विजयाचे दारे ठोठावतील. अगदी फार अंतर राहिला नाही विजय आणि पराजय मधला, परंतु हे जे अडसर आहेत 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, एकडे चेतन आणि एकीकडे आपण पाहिलं तर वैभव, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. विजय आणि पराजयातील अंतर आता ते सांगतील, परंतु गोलंदाजाला भेदक मारा आगीचा निखारा टाकावाच लागेल. आजच्या दिवसामध्ये एखादा डॉट बॉल आलाय तर या मॅच मध्ये शिवशंभो अडावळे बुद्रुक टीम पुनरागमन करेल, परंतु मॅच अगदी क्लोज आहे. उत्साहवर्धक सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोचली आणि कंपल्सरी चेसिंग आहे. प्रत्येकाने डोळ्यात तेल घालून पाहावा अशा प्रकारचा चित्तथरारक सामना, अगदी सेमीफायनलचा सामना प्रेक्षकांना अशाच प्रकारे हवा होता. मॅच शिवशंभो अडावळे बुद्रुक टीम जिंकू दे किंवा नारायण भिव उतेकर पोलतपूर टीम जिंकू दे, प्रेक्षकांसाठी ही पर्वणी. गोलंदाज अनुज तयार, इथे मात्र चांगला सेन्सिबल क्रिकेट बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, दुसऱ्या धावासाठी पलटवार थ्रो झालाय परंतु तोपर्यंत पोहोचलेत आणि इथे मात्र आपण पाहिले तर हा संघ जिंकलेला आहे.